हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि मी फायनली मुंबईला पोहोचलेली आहे. तुम्हाला शॉर्टमध्ये पाहायला भेटलंच असेल, मात्र लॉंग व्हिडिओ पण शूट करायचा किंवा शूट केला होता, मात्र एडिट करायचाच राहून गेला होता. म्हटलं आता तर करून टाकते, कारण शूट करण्यासाठी किंवा क्रिएट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं. आणि म्हटलं चला आता थोडे दिवस झालेले आहेत तसं गावासून मुंबईला येऊन, मात्र व्हिडिओ काय अपलोड केला नव्हता. म्हटलं चला आज करूनच टाकते. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे. मस्त असं सूर्योदय उगवलेला आहे आणि रात्रभर प्रवासात जाम दगदग झाली, पोरांची पण आणि माझी पण. आणि इकडं पोरं वगैरे शौर्यचे पप्पा श्रीजा ते सगळे काय झोपलेले आहेत. मी जरा लवकर उठले, त्यानंतर मग पाणी वगैरे गरम करायला ठेवलं आणि मम्मीने बराचसा भाजीपाला दिला होता, तो सगळा काही फ्रीजला सेटअप करायचा होता. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तो शॉर्ट आय थिंक 1-2 दिवस झाले तुम्हाला पाहायला भेटला असेल, मात्र लॉंग व्हिडिओ अपलोड करायचं झालंच नाही. आणि मंडळी कसं आहे किंवा एव्हरीवन कसं आहे, मी शॉर्ट दररोज एक अपलोड करते आणि लॉंग व्हिडिओ एक दिवस आड, म्हणजे आठवड्यातून आपले 3 ते 4 असतात आय थिंक. तर एक दिवस आड असतो, आज असला की उद्या नसतो, मग डायरेक्ट परवाच येतो. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर एक दिवस आड तुम्ही व्हिजिट करू शकता चॅनलला. आणि शॉर्ट तुम्हाला रोजच्या रोज न चुकता पाहायला भेटेल रोज दुपारी 12 वाजता. ठीक आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर एव्हरीवन, माझ्या मम्मीने बराचसा भाजीपाला, म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, बऱ्याचदा मी भाजीपाला गावावरून आणते. आणि तसं हे अगोदर ट्रेननं आले, आम्ही दुसरी दिवशी ट्रॅव्हल्सनं आलो. ह्यांच्याकडे पण बराचसा भाजीपाला किंवा ज्या काही गोष्टी मला येणं शक्य नव्हत्या अशा गोष्टी मी त्यांच्याजवळ पण दिल्या होत्या. आणि त्याच थोड्याशा फ्रीजमध्ये हे ह्यांनी ठेवला पण होता, कारण जाताना मी स्टार्टिंगला फ्रीज जो आहे तो पूर्ण रिकामा करून क्लीन करून गेले होते, स्वच्छ करून फ्रीजचा मेकओव्हर केला, असं मी व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तर मम्मीने दोडका वगैरे, त्याचबरोबर मेथीची भाजी, पालक, त्याचबरोबर लिंबू जे शेतामध्ये अवेलेबल आहे ते पण. आणि जतमध्ये मार्केट आहे, म्हणजे आमच्या जतल्या मार्केटला भाजीपाला खूप स्वस्त, अगदी ताजा टवटवीत असा भेटतो, तिथून पण भेटतो. आणि तिथून पण ज्या काही घरामध्ये किंवा शेतात उपलब्ध नाही आहेत अशा व्हेजिटेबल्स किंवा अशा भाज्या माझ्या मम्मीने मार्केटमधून पण आणल्या होत्या. आणि त्याचबरोबर घरात पण आमचं कसं असतं, म्हणजे मार्केट जवळ असल्याकारणाने आम्ही भाजीपाल्यांचा जरा जास्त भाजीपालाच असतो शेतामध्ये बऱ्याचदा. आमची मम्मी मार्केटला वगैरे पण जाते, त्यामुळे मग बराचसा भाजीपाला जो आहे तो मी ते घेऊन आलेली आहे. आणि मी तुम्हाला पाठीमागं म्हटलंच, बऱ्याचदा गावावरूनच भाजीपाला मला येतो, त्यामुळे तिची खूप मदत असते आम्हाला. असं म्हटलं जातं जोपर्यंत किंवा प्रत्येक मुलीचा संसार जो आहे तो आईवडिलांनी दिलेल्या शिदोरीशिवाय किंवा आईवडिलांनी केलेल्या सपोर्टशिवाय तो संसार कंप्लीट होऊ शकत नाही. कारण प्रत्येक मुलीला प्रत्येक आईवडील काही ना काही, फुल ना फुलाची पाकळी का होईना देतच असतात. ज्या वेळेस मुलगी माहेरी जाते त्यावेळेस प्रत्येक आईवडील तिला काही ना काही देतच असतात. तसेच माझेसुद्धा आईवडील देतात. आणि तुम्हाला सांगते, खरंच मी खूप नशिबान आहे, कारण इतरांपेक्षा किंवा असं मला तरी वाटतंय, प्रत्येकाचे आईवडील देतात ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार, मात्र माझे आईवडील खूप देतात, खूप म्हणजे खूप. आता मी गावी येणार आहे म्हटल्यानंतर, कधी येतेस, काय येतेस, किती दिवस राहणार आहेस, अजून 2 दिवस राहा, असं त्यांचं खूप काही बोलणं असतं. ते खरंच मी खूप नशिबान आहे, कारण त्यांची खूप इच्छा असते. आणि असं म्हटलं जातं की जोपर्यंत किंवा भावाची बायको येत नाही तोपर्यंत काय आपल्याला मिळू शकतं, तिथून पुढं मिळत नाही. पण असं काहीही नाही, माझ्या भावाला काय अजून बायको नाही आहे, मात्र तरी पण सांगते, माझ्या तरी घरचे, ती बायको किंवा सून येऊ दे अगर न येऊ दे, माझे घरची मला नक्कीच अशी शिदोरी देतील अशी मी गॅरंटीने सांगते. असो, तर त्या पुढच्या गोष्टी आहेत. आणि बऱ्याचशा भाजीपाला, कारली वगैरे, शेवग्याच्या देशी शेंगा, सगळं काही दिलेलं आहे. आणि तुम्हाला माझ्या गावाकडचा व्हिडिओ पाहायलासुद्धा भेटला असेल, कारण आमच्या शेतामध्ये बरेचसे झाडे वगैरे लावलेले आहेत, जसं की नारळ, लिंबू, चिकू, पेरू, त्याचबरोबर सीताफळ, रामफळ, सगळी फळांची वगैरे झाडे आहेत. आणि ही बघू शकता, ही देसी टोमॅटो आहेत. मला याची देसी टोमॅटो घालून जी आपण आमटी बनवतो ती खूप छान असते, खूप टेस्टी लागते. आणि देशी आजकाल आहे तरी कुठे काय, मात्र आमच्या शेतामध्ये देशी टोमॅटो, देशी दोडका, देशी कारली, अशा बऱ्याचशा गोष्टी, देशी शेवगा वगैरे आहेत. मग त्या मी बऱ्याचदा गावावरून आणते. तर फ्रीज इथं पूर्णपणे भरला. आणि बघू शकता, शौर्यासाठी मम्मीनं म्हणजे
देशी केळीसुद्धा दिलेली आहेत. आम्हीसुद्धा केळीची झाडे लावलेली आहेत. तुम्ही जर गावाकडचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला पाहायला भेटेलच. त्यानंतर फ्रीजचं सगळं काही सेटअप वगैरे करून घेतलं, आंघोळ वगैरे आटपून घेतली, पाणी तर तोपर्यंत आपलंच होतं. त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला आणि तुळशीला पाणी वगैरे घातलं, देवपूजा वगैरे करून घेतली. कारण देवपूजाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. देवपूजा केल्याशिवाय मी पाण्याचा घोटसुद्धा घेत नाही आहे. त्यामुळे देवपूजा करून घेतली. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं, एका साईडला चहा पण ठेवला. कारण प्रवासामुळं उलटी होते म्हणून काहीच खाल्ले नव्हते. पोट रिकामच होतं, भूक लागली होती. पोरांना पण काही जास्त दिलं नव्हतं. आणि आज इतकं कामाचा ढिगारा होता, म्हणजे खूप साफसफाई वगैरे करायची होती. 6व्या मजल्यावरती रूम असल्याकारणाने खूप धूळ येते आणि अहो वगैरे कामावरती गेलेले होते, त्यांचे कपडे वगैरे सगळे काही बरेचसेच कपडे, शिवाय आमचे प्रवासातले कपडे गावाकडचे. आता लग्नाला म्हणजे लग्नाचा कार्यक्रम होता त्यासाठी गावी गेले होते, त्यामुळे बराचसाच कपड्यांचा पसारा वगैरे होता. तो सगळा काही क्लीन करून घेतला. पूर्ण रूम, बाल्कनी वगैरे सगळी काही साफ करून घेतली. आणि त्यानंतर मग कपड्याचा ढिगारा पण साफ करायचा होता किंवा कपडे धुवायचे होते. म्हटलं ती पण धुवून घेते पटपट. आणि पोरांना आंघोळ्या घालायच्या, सगळं काही, म्हणजे इतकी कामं असतात ना. एकदा वाटते गावाला नाही गेलेलंच बरं, पण परत वाटतं जाताना खूप मजा वाटते, खूप जावं असं वाटतं. मात्र येताना खूप म्हणजे खूप टेन्शन येतं की म्हणजे असं वाटायला लागते की आपण गावाला उगाचच गेलो की काय, किती पसारा, किती कचरा झाला आहे वगैरे वगैरे असं वाटायला लागते. असं तर असा काही म्हणजे कामातच आजचा दिवस जाणार तर आहे. म्हटलं कपडे वगैरे धुवून घ्यावं, कारण पाणी इथं 24 तास असतं, त्यामुळे इतके काय प्रॉब्लेम येत नाही. आणि मग मी सगळी काय घरातली क्लिनिंग करून त्यानंतर मगच कपडे वगैरे धुवायला लागले होते. त्यामुळे कपडे वगैरे पण भरपूर होते, त्यामुळे ती पण कपडे सगळी काही मी व्यवस्थित क्लीन करून म्हणजे धुवून घेते. त्यानंतर तुमच्याशी कंटिन्यू होते. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर मग कपडे पण वाळत घालायची होती, ते पण वाळत घालून घेतले. आणि लादी वगैरे पण पुसायची बाकी होती अजून काही, ती पण सगळं काही क्लिनिंग करायचं होतं. तर आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील अशी किंवा आवडत असतील अशी मी आशा करते. कारण आता माझ्या चॅनलवरती मी सुरुवातीला शिविंग रिलेटेड व्हिडिओ अपलोड करायचे, मात्र मुलांकडे लक्ष देऊन ते क्रिएट करणं मला जमतच नव्हतं, खूप वेळ जायचा. त्यामुळे मग आता हे ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. जर तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काय वाटत असेल तर त्या रिलेटेड तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता. मी त्यावरती सुद्धा विचार करेन. किंवा शिविंग रिलेटेड तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असतील, शिलाई मशीन रिलेटेड, ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्यावरती सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी नक्कीच क्रिएट करून तुम्हाला म्हणजे अपलोड करेन. ठीक आहे. तर कपडे वगैरे वाळत घालून घेतली, घरातली सगळी काही क्लिनिंग करून घेतली आणि इतकं फ्रेश आणि इतकं मस्त वाटत होतं ना, खरंच लय भारी वाटत होतं. कपडे तर खूप होती, ती सगळी काय वाळत घातली. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल अशी मी आशा करते. आणि आता क्लिनिंग, स्वच्छता वगैरे सगळं झालेलं आहे. आता पोरांना घेऊन झोपी जाणार आहे. खूप कंटाळा आलेला आहे. चला एका नवीन व्हिडिओसोबत आपण परत भेटूया. आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बाय.